त्यांनी पुढे येऊन सांगावं दीपक बोराडेचं आंदोलन करणं चुकीचं आहे, तरी मी उपोषण सोडतो. काय सांगू आता? अरे हाऊस नाही ना. बरं हे लोक 10 दिवस झाले परेशान, यायला उपोषण म्हणून आलेलोच नव्हतो मी. एक दिवस जायचं, 16 तारखेला जयंती करायची, सरकार निर्णय घेणार आहे, आपण घरी जाऊ. हे 10 दिवस झाले सगळे लोक प्रत्येक जिल्ह्यातले इथं फुटपाथवर पडले, यायला हाऊस आहे का? मग नेत्याने एक तर हे सांगा धंगराच्या की आरक्षण मिळत नाही, हे नाटक बंद करा, तरी आम्ही उपोषण सोडतो. फडणवीस साहेबांना सांगा मिळत नाही तरी सोडतो. जर असं होत नाही तर धंगराच्या सगळ्या नेत्यानं मग काय चुकला असेल, तुमचा काही गैरसमज झाला असेल, माझी काही चूक अजिबात नाहीये, तुमचा काही गैरसमज झाला असेल त्याच्याबद्दल जाहीर माफी मागतो. आणि या मैदानात मला समाजाच्या नावावर अजिबात दुकानदारी करायची नाही. आता काही गोष्टी एवढ्या एकट्यात बोललो असतो. मला ना आमदारकी खासदारकी ना पैसा समाजाच्या नावावर काहीच नाही पाहिजे. त्याच्यामुळे हा भ्रम काढून टाका. ज्याला आमदारक्या खासदारक्या पाहिजे ते या बाबा हो. अरे आरक्षण भेटलं तर तुम्हीच पहिले आमदार खासदार मंत्री होणार आहे, दीपक बोराडेचा नाही नंबर लागणार. त्याच्यामुळे जास्त वाटतं त्यांना ताकदीला या लढ्यामध्ये सहभागी व्हा. समज गैरसमज करून घेऊ नये. जरांगे पाटील आज आले, मी काल त्यांना हो म्हणलं, त्याचं कारण कोण्यात सांगतो उघड नाही सांगत. मी पंढरपूरला 16 दिवस उपोषणाला